नमस्कार मित्रांनो. पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टा ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपल्याला माहिती आहे. पण मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसू शकते. म्हणजे गवत हिरवं जरी दिसत असलं तरी सुद्धा ते पिवळं पडायला लागलेलं आहे. आता हे छोटंसं धरण आहे बघा या ठिकाणी. आपल्याला इथं मागं दिसेल, हा इथं बंधारा आहे आणि हे धरण आहे. पण पूर्णपणे 100% कोरडं आहे हे, 100%. आणि आता प्यायला पाणी नाहीये. भूजल पातळी जी आहे ही सुद्धा खाली गेलेली आहे. आणि आपल्या गप्पा काय चालू आहेत, इनफॅक्ट माझ्या सुद्धा, आपण चर्चेमध्ये मुद्दे कोणते घेतोय, प्रायोरिटीज काय आहेत. अर्धा ऑगस्ट संपून गेलाय बघा, स्टील पाऊस नाहीये, पाणी नाहीये. कसं जगायचं, कसं राहायचं, चर्चा कोणीच करत नाहीये. एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी एका मोठ्या पॅकेजची घोषणा झालेली होती बघा. 50,000 कोटी का लाखभर कोटी रुपयांचं पॅकेज होतं. त्या पॅकेजचं पुढं काय झालं हे कोणालाच माहिती नाही. इनफॅक्ट शिंदे साहेबांना सुद्धा माहिती असेल का नाही शंकाच आहे. पण ही वास्तविकता आहे. वास्तविकता, लाईट सिंगल फेज, पाणी नाही, शेतीला नाही, प्यायला नाही, चर्चा कुठंच नाही, कोणीही करणार नाही. म्हणजे शहरी भागामधल्या वेदना वेगळ्या आहेत, ग्रामीण भागामधल्या वेदना वेगळ्या आहेत बघा. आणि ग्रामीण भागामधल्या वेदना ज्या आहेत त्या समजत नाहीत का. मुंबई स्पिरिट म्हणून मुंबईच्या गोष्टी दाबल्या जातात आणि ग्रामीण भागातली लोक कणखर आहेत, काटक आहेत म्हणून त्यांच्या गोष्टी दाबल्या जातात. ही वास्तविकता आहे. सरकार लक्ष देईल का? मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती आहे.